आज काय तर आप्पे. हे आप्पे नवीन आहेत, हेल्दी आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत. त्याचबरोबर रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आहे आणि लहान मुलांच्या आवडीची आहे. तर आपण एरवी बऱ्याच प्रकारचे आप्पे बनवतात, पण हे जे आप्पे आहेत अगदी पौष्टिक आहेत आणि यामध्ये आपण कडधान्य वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही कडधान्य वापरू शकता बरं का. आता कोणकोणते मटकीसुद्धा इथं वापरू शकतात, चणेसुद्धा वापरू शकतात आणि मी घेतलेले आहेत मूग. मूग नसतील तुमच्याकडे तर मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. 2 हिस्से मुगाची डाळ आणि 1 हिस्सा तांदूळ असं प्रमाण घ्यायचं. तर मी 2 हिस्से मूग आणि 1 हिस्सा तांदूळ असं प्रमाण घेतले. आता वाटाण्याचं सीझन आहे, तुम्ही यामध्ये वाटाणेसुद्धा मिक्सरला बारीक करून टाकू शकता. कलरसुद्धा सुरेख येतो आप्यांना आणि चविष्ट लागतात. आता वाटाणे नव्हते घरामध्ये, माझी खूप इच्छा होती की वाटाणेसुद्धा टाकायचे, पण नव्हते. पण हे सुद्धा पौष्टिक आहे, हेल्दी आहे. तर रात्रभर तांदूळ आणि मूग असे भिजत घालायचे. डाळ जरी असेल तरी रात्रभर भिजत टाकायची बरं का. थोडेसे तुम्ही यामध्ये चणे किंवा चण्याची डाळसुद्धा टाकली तर चालतं बरं का. आता हे मिक्सरला शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, आवडत असेल अद्रक लसूणसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता तिखट किती बनवायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. केचप बरोबर खायचं असेल तर अजून थोडंसं जास्त तिखट वापरलं आप्यांमध्ये तरीसुद्धा चालतं. तर मी याबरोबर बनवली होती नारळाची चटणी, त्यामुळे थोडंसं कमीच तिखट बनवलं. 2 मिरच्या घातल्या होत्या मी एवढ्या सगळ्या मिश्रणामध्ये. आता हे मिक्सरला छान शक्य होईल तेवढं बारीक करून घेतलेलं आहे. आता तुम्ही याचे आप्पेसुद्धा बनवू शकता आणि डोसेसुद्धा बनवू शकतात बरं का. पण बॅटर बनवल्यानंतर 2 ते 3 तास भिजत ठेवायचं. त्यानंतरच आप्पे आणि डोसे बनवायला घ्यायचं. आणि तुम्हाला हे मधूनसुद्धा फ्लफी हवे असतील तर या बॅटरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा मिक्स करा. अजून फ्लफी बनतात आणि मस्त टेस्टी लागतात. तर यामध्ये मी खाण्याचा सोडा वगैरे टाकलेला नाही, असेच बनवले होते. पण तुम्हाला जर अगदी मऊ हवे असतील तर टाकू शकता. डोसे जर बनवायचे असेल तर थोडंसं बॅटर जे आहे ते पातळ बनवावं लागतं आणि आप्प्यांसाठी एवढं घट्ट ठेवावं लागतं बरं का. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर चला, आपलं बॅटर तयार झालं आहे. मी 2-3 तास मिक्सरला काढल्यानंतर भिजत ठेवलं होतं. भिजल्यानंतर हे बॅटर असं चमच्याने थोडंसं फेटून घ्यायचं, म्हणजे हलकं होतं आणि आप्पे जे आहेत ते फुगायला मदत होते. तर सर्वात अगोदर यामध्ये तेल टाकायचे. आता मला फक्त मुलाच्या टिफिनसाठी हे आप्पे बनवायचे होते थोडेसे. तर त्यासाठी मी फक्त 5 ते 6 आप्पे बनवून घेतले होते. तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणत असाल यामध्ये आप्पे भरपूर टाकलेले नाहीत, अर्धवटच टाकलेत, त्यामुळं सांगत आहे. कारण आप्पे जे आहेत, डोसे जे आहेत ते गरमागरम छान लागतात. आता टिफिनला द्यायच्या असतील तर ते कधीसुद्धा बनवून ठेवू शकतो बरं का. म्हणजे आता टिफिन थोडंच लगेच गेलं की खातात मुलं असं नाही. पण जर नंतर खायचे असतील, घरच्या घरी असाल तर मग तुम्ही असे गरमागरम पाहिजे तेव्हा बनवू शकता. हे बॅटर दिवसभर जरी वरती ठेवलं बिना फ्रीजचं तरीसुद्धा काही होत नाही. तर तेल टाकलेलं आहे, आप्पे पात्र असं भरायचं आणि कमी गॅस करायचा आणि छान झाकण ठेवायचं. 5 मिनटानंतर 2 मिनटानंतर मध्ये मध्ये चेक करायचं बरं का, करपून जाऊ नये म्हणून. छान खालची साईड भाजली चेक करून बघायचं, भाजली असेल तर अशी पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असे खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचे. आता कमी गॅसवर भाजल्यानंतर मध्ये सुद्धा ते छान शिजतात आणि फुलून सुद्धा येतात. फुल गॅस करून जर भाजले तर तुम्हाला माहिती आहे कुठलाही पदार्थ फुल गॅस करून जर बनवला तर तो फक्त वरतून भाजतो आणि मधून कच्चाच राहतो. असं होऊ नये म्हणून कमी गॅस करायचा आणि मंद आचेवर असं छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत. आता यामध्ये खायचा सोडा टाकलेला नाही आहे, त्यामुळे हे जास्त फ्लफी होत नाही. तर खाण्याचा सोडा टाकला तर जास्त फ्लफी होतात. पण तुम्हाला माहिती आहे खाण्याचा सोडा वापरला की मुलं जेवण कमी करतात. कारण खाण्याच्या सोड्यामुळं काय होतं, मुलांना भरपूर जेवण जात नाही. मुलं असो किंवा आपणसुद्धा असो, जास्त जेवण जात नाही, म्हणून मी यामध्ये वापरलेला नाही. आता बऱ्याच लोकांना वाटतं हलकं हवं आहे, फुगलेलं हवं आहे, त्यामुळे वापरतात. पण नाही वापरलं तर जेवण जास्त भरपूर करतात मुलं. त्यामुळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरा किंवा नका वापरू. आता छान आप्पे तयार झालेले आहेत, मस्त असे सर्व केलेले आहेत. तुम्ही टिफिनला सुद्धा हे भरून देऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही याचे डोसेसुद्धा बनवू शकतात. तुम्हाला जर डोश्याची लिंक पाहिजे असेल, त्यामध्ये काय काय वापरायचं आहे कडधान्ये, त्याची लिंक मी
कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. नक्की चेक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल रेसिपीचा तर नक्की चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला येत राहतील. तर बघूयात आपण कसे झालेले आप्पे चवीला. खूप चविष्ट झालते बरं का. मी टेस्ट केले. आता मला हे ताट सर्व केलं की राहवत नव्हतं. आणि अशी चटणी असेल तर मला कुठलाही पदार्थ अशी चटणी असेल तर खूप आवडतं. डोसे असो, आप्पे असो, इडली असो, ही चटणीसुद्धा आवडते. तर ही ओल्या नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी बनवली होती. याचीसुद्धा लिंक पाहिजे असेल तर दोन्ही लिंक मी कमेंटमध्ये देणार आहे. नक्की चेक करा. चला मग, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत आणि ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.